नाही, मला वाटते शिंदेच्या शिवसेनेकडनं पावलं उचलली जाणार का हा प्रश्नच आता व्यर्थ असेल. हं. कारण ही सगळी गुंडागर्दी म्हणजे ही सगळी माणसं जेव्हा आमच्याकडे असतात तेव्हा ती सहज साधी असतात. तिकडे गेल्यावर ही कधी विधिमंडळातल्या कर्मचाऱ्यांवर हात उचलतात, कधी पत्रकारांना जीवे मारायच्या धमक्या देतात, कधी लेखक सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाणीची भाषा करतात. तर ही जी मग्रुरी आहे ती नो डाऊट सत्ता आणि पैशामुळे. कारण 2 ते 3 दिवसांपूर्वीचे अतिशय मेनाहून मऊ आणि मवाळ भाषा करणारे संजय दिना अचानक हिंसक होतात. पण ही हिंसकता म्हणजे संजय दिना खूप काहीतरी डॅशिंग पर्सनॅलिटी असं समजायचं कारण नाही. तर माणूस जेव्हा खूप जास्त हिंसक होतो तेव्हा तो आतून खूपच जास्त घाबरलेला असतो. हं. संजय दिना आतनं खूप घाबरून नाही तर हादरून गेलेले आहेत आणि त्याची ती लक्षणं दिसत आहेत. पण का घाबरले संजय दिना पाटील? आता तर ते सत्तेत जाऊन बसलेत. ते संजय दिना जरी सत्तेत गेले असले, पैसा आला असला, कदाचित तिप्पट चौपट कंटेनर आलेले असतील. हे सगळं जरी असलं तरी संजय दिनांचं मॉरल कम्प्लिटली डाऊन झालंय. संजय दिनांनी जो त्यांचा नैतिक जनाधार आहे तो संपूर्णतः गमावलेला आहे. हं. ज्या दिवशी उद्धव साहेबांचा मुलुंडमध्ये दौरा झाला आणि ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले, ते सगळं बघता संजय दिनांना आपलं भविष्य पुढे दिसत आहे की पैसे तर घेतले, हं. पण पैसा घेत असताना त्यांची पत मात्र संपूर्णतः गेलेली आहे. त्यामुळे आपला नक्कीच. सगळा जर नैतिक जनाधार सगळा संपलेला असेल, तर आता आपण पुढे काय करायचं? तर त्यामुळे असे घाबरलेले, हादरून गेलेले, "बूंद से गई सो हौद से नहीं आती" हे समजून उमजून सुद्धा तो प्रयत्न करणारे, उसनं अवसान आणणारे. पण वाईट हे आहे की ते पत्रकारांवर डाफरले आणि पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. नक्की. सुषमाताई, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.